सोमय्या शैक्षणिक संकुलातील 3 महाविद्यालयीन 50 विद्यार्थी 50,000 ते 1.5 लाख रुपये घेऊन बनावट गुणपत्रिका घेऊन प्रवेश मिळवण्याच्या प्रकरणात त्या संबंधीचा प्रश्न आहे आणि या कॉलेजच्या डायरेक्टरवरती किंवा महत्त्वाचा जो माणूस असेल या सगळ्या केसमध्ये त्याच्यावरती ह्या पद्धतीचा गुन्हा घेतला पाहिजे आणि भविष्यात अशा पद्धतीचे प्रकार होऊ नये म्हणून शासन काय करणार आहे असे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत। अध्यक्ष महोदय, विधानसभा सदस्य सन्मान्य सुनील प्रभू यांनी मुंबईमधल्या सोमय्या एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या 3 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पहिले 47 आणि नंतर 4 अशा साधारणतः 51 विद्यार्थ्यांचे हे बनावट गुणपत्रिका आणि लिव्हिंग सर्टिफिकेट दाखवून चुकीच्या पद्धतीने प्रवेश करण्यात आले, हे निदर्शनात आले, हे खरे आहे। हे सर्व करत असताना एक तर आपल्या मुंबई विभागाच्या सर्व ऍडमिशन्स प्रभू साहेब ह्या सेंट्रलाइज पद्धतीने होतात, म्हणजे मेरिट वाईज। या प्रकरणामध्ये काय झालं की त्या महाविद्यालयातले 2 क्लर्क आणि एक बाहेरची काही मंडळी 8-10 मंडळी यांनी त्या विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांना सांगितलं की आम्ही तुमच्या मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन करून देतो आणि त्यांच्या बनावट गुणपत्रिका परस्पर तयार केल्या। या बनावट गुणपत्रिका तयार करून त्यांनी त्या ठिकाणी ऑनलाईन ऍडमिशन करून घेतल्या। हा प्रकारच उघडकीस त्या व्यवस्थापनाने त्या ठिकाणी आणून दिला। त्याच्यामुळे व्यवस्थापनाने तात्काळ 2 क्लर्क तिथले निलंबित केले आणि पोलीस विभागात देखील FIR केली। 10 जणांना त्या ठिकाणी अटक झालेली आहे। तसं पाहिलं तर याच्यामध्ये व्यवस्थापनाचा कुठेही संबंध येत नाही, कारण व्यवस्थापनाच्या अनेक संस्था त्या ठिकाणी असतात, हजारो लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी प्रवेश घेत असतात। त्याच्यामुळे त्यांनी स्वतःहून हा जेव्हा त्यांच्या लक्षात प्रकार आला त्यांनी तातडीने 2ही क्लर्क त्या ठिकाणी निलंबित केले आणि जवळजवळ 10 जणांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली। भविष्यात अशा पद्धतीचे चुका होऊ नये याच्याकरिता अजून सेंट्रलाइज पद्धतीने ऍडमिशन कसे मजबूत करणे याची काळजी शासनाद्वारे त्या ठिकाणी घेण्यात येईल।